स्ट्रेट ऑफ हॉर्मोस हे ते बटन बनलं आहे जे इराणने जरा फिरवलं आणि आपल्या घराचा गॅस बंद होऊ लागला. तेलाचे भावही वाढत आहेत. इराणने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्या दुखत्या नसेवर हात ठेवला की संपूर्ण जग बंद होईल, कारण स्ट्रेट ऑफ हॉर्मोसमधून जगातील 20% तेल आणि गॅस जातो. सौदी अरेबिया, इराक आणि युएईचं तेल याच अरुंद रस्त्यातून निघून आशिया आणि युरोपला जातं. हॉर्मोजच्या या युद्धात इराणचा सर्वात मोठा ट्रम्प कार्ड असल्याचं या ठिकाणी मानल्या जात आहे. त्यांच्या नाकेबंदीला बॅटल ऑफ हॉर्मोस या ठिकाणी म्हटलं जात आहे. पण मध्य पूर्वेच्या नकाशावर नजर टाकली तर आणखी एक रंजक गोष्ट दिसेल. इराणच्या हातात हर्मोस नावाच्या दहला तर आहेच, पण एक झटका आहे जो दाखवताच युद्धाची दशा आणि दिशा दोन्ही बदलू शकतात. नकाशात तुम्हाला यमन आणि आफ्रिकेदरम्यान एक छोटा सागरी मार्ग दिसेल, फक्त 29 किलोमीटर रुंद. याला म्हणतात बाब अल मदेब. अरबीत याचा अर्थ होतो अश्रूंचा दरवाजा. हा मार्ग येमनच्या बाजूला आहे. येमनच्या मोठ्या भागांवर हुतीचं राज्य आहे. हुती हे इराणच्या ऑक्सिजन ऑफ रेजिस्टन्सचा भाग आहेत. त्यांना प्रॉक्सी म्हटलं जातं. म्हणजेच जर हुतींनी हर्मोस व्यतिरिक्त हा मार्गही बंद केला तर टक्कल केलं आणि गाराचा पाऊस पडला, अशी अवस्था या ठिकाणी होऊ शकते. बाब अल मदेब लाल समुद्राला अदनच्या आखाताशी आणि अरबी समुद्राशी जोडतो. पुढे सुएज कालवा आहे. आशिया आणि युरोपला जोडणारा रस्ता. चीनचे स्मार्टफोन, भारतातील मसाले आणि गल्फचे कच्चे तेल सगळं याच दरवाजातून जातात. हा मार्ग बंद झाला तर जहाजांना संपूर्ण आफ्रिकेला वळसा घालून जावं लागेल आणि मग गॅसची रांग किती लांब होईल याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. इराण हुतींचा भागीदार आहे. हुती इस्रायल आणि अमेरिका या दोघांचे शत्रू आहेत. तर प्रश्न हा आहे की आज जेव्हा इराणवर इतकं मोठं संकट आहे, इराणचे सुप्रीम लीडरची या ठिकाणी हत्या झाली आहे, तरी हुती मदतीला पुढे का येत नाहीत? हिजबुल्ला ही ऑक्सिजन ऑफ रेझिस्टन्सचा भाग आहे. इराणवरील हल्ल्याबरोबर हिजबुल्लाने युद्धाची तयारी सुरू केली, ज्यामुळे इस्रायलला लेबनॉनमध्ये हल्ले करावे लागत आहेत. पण मात्र येमेनची हुती या संघर्षात मिसिंग इन ॲक्शन आहेत. हुती काय करत आहेत? इराण ही पत्ते कोणत्या एंड गेमसाठी राखून ठेवत आहेत? की हुतींची स्वतःची काही वेगळी गणितं या पाठीमागं काम करत आहेत? या सर्व प्रश्नांवर या व्हिडिओच्या प्रेझेंटेशनमध्ये चर्चा होईल. नमस्कार, मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहता डीसी मराठी. 28 फेब्रुवारी 2026 इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात आयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर काही तासातच हुती गटाचे सर्वोच्च नेते अब्दुल मलिक अल हुती यांनी निवेदन जारी केलं. ते म्हणाले की इराणसोबत कम्प्लिटली सॉलिडेटरी आहे आणि संपूर्ण मुस्लिम जगाने या हल्ल्याविरोधात उभं राहायला हवं. दुसऱ्याच दिवशी येमेनच्या रस्त्यावर मोर्चे निघाले. हातात खामेनींचे फोटो आणि जिभेवर घोषणा, अल्लाहू अकबर, डेट टू अमेरिका, डेट टू इस्रायल. यानंतर हुती नेत्यांनी निवेदनं दिली की ते लढण्यासाठी सज्ज आहेत, लॉक अँड लोडेड. पण खामेनींच्या मृत्यूला 2 आठवडे उलटले आणि ऑक्सिजन ऑफ रेझिस्टन्सीचा हा ताकदवान मोहरा युद्धाच्या रणभूमीवरून या ठिकाणी गायब या ठिकाणी दिसत आहे. 1980च्या दशकात इराणने ऑक्सिजन ऑफ रेझिस्टन्सी उभं केलं. 1979च्या इस्लामिक क्रांतीनंतर 1980 पासून त्यांचं काम सुरू झालं. सुरुवात हिजबुल्लापासून झाली, जे 1982 मध्ये इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या आक्रमणाच्या उत्तरात उभं राहिले गेले. पैसा आणि शस्त्र पुरवली गेली. 2000च्या दशकात ऑक्सिजनमध्ये आणखी एक खेळाडू जोडले गेले. सिरियात बशर अल असद, फिलिस्तीनमध्ये हमास, इराकमध्ये शिया मिलिशिया आणि हुती, जे एकेकाळी उत्तर येमेनमधला एक छोटासा गट होता. 2011च्या अरब स्प्रिंग नंतर ते सतत बळकट होत गेले. आज ते येमनमधील सर्वात मोठी शक्ती आहेत. राजधानी सनासह मोठा भाग त्यांच्या ताब्यात आहे. हे लक्षात घ्यायला हवं की हुती सनामधून जे सरकार चालवतात त्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली नाही. पण एवढं तर आहे की हुती ताकदवान आहेत. अमेरिकेने त्यांना दहशतवादी संघटना या ठिकाणी घोषित केलेलं असतानाही आणि गेल्या 1 दशकापासून सौदी अरेबियाने अमेरिकेच्या शस्त्राच्या मदतीने त्यांच्यावर सतत बॉम्बफेक आणि त्यांच्यावर हल्ले सुरू ठेवलेले असतानाही हुती हेलिकॉप्टरने उडत जातात, जहाजांवर कमांडो उतरवतात. जुलै 2018 मध्ये सौदीच्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात त्यांनी बाब अल मदेबमधून जाणाऱ्या सौदीच्या ऑइल टँकर्सवर हल्ला केला होता. काही दिवस हा मार्ग बंदही त्यांनी या ठिकाणी रोखून धरला होता. 2019 मध्ये त्यांनी सौदी आरामकोच्या 2 मोठ्या ठिकाणावर ड्रोन हल्ले आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले केले, ज्यामुळे जगातील 5% तेल पुरवठा थांबला होता. 2023 मध्ये इस्रायल हमास युद्धाच्या वेळी गॅलेक्सी लीडर हे जहाज त्यांनी हायजॅक केलं होतं आणि इस्रायलवर रॉकेट व ड्रोन हल्ले केले होते. या कारवायांमुळे अमेरिकेला 2024 आणि 25 मध्ये येमेनमध्ये बॉम्बफेक करावं लागली. मग आता हुती एवढे ताकदवान आहेत, इराणचे आणि हुतींचे चांगले आहे, तरी मग हुती इराणची मदत का करत नाहीत? हे पुढील 3 मुद्द्यांमध्ये आपण समजून घेऊया. पहिला मुद्दा, हुती आणि इराण यांच्यातील संबंध हिजबुल्ला सारखे नाहीत. हुती हे शिया आहेत, पण वेगळ्या प्रकारचे. इराणमध्ये बहुसंख्य गट आहे. 12 इमामी शिया, जे 12व्या इमामावर विश्वास ठेवतात. तर हुती जैदी शिया आहेत,
जे शिया इस्लामची ही शाखा फक्त येमेनच्या उत्तरी डोंगराळ भागात आढळते, त्यांना फायवर्स म्हणलं जातं. कारण ते झैद इब अलीला आपला 5वा आणि अंतिम प्रमुख किंवा इमाम मानतात. हुती ऑक्सिजन ऑफ रेझिडेन्सीचा भाग आहेत, पण इराणशी त्यांचा संबंध हिजबुल्लाह सारखा वैचारिक नसून व्यावहारिक आहे. इराणला सौदी अरेबियाच्या मागच्या प्रदेशात एक लढाऊ गट हवा होता, तर हुतींना आपली ताकद आणि सत्ता टिकवण्यासाठी क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि पैसा हवा होता. दोघांच्या गरजा जुळल्या आणि भागीदारी झाली. याचं एक उदाहरण 2014 मध्ये हुतींनी येमेनची राजधानी सना ताब्यात घेण्याचा प्लॅन केला. तेव्हा इराणने त्यांना मना केलं होतं. पण सौदी अरेबिया भडकेल अशी या ठिकाणी भीतीही त्यांना घातली होती. पण हुतींनी तेहरानचं ऐकलं नाही आणि सना ताब्यात घेतलं, जे आजही त्यांच्याकडेच आहे. आता यानंतर दुसरा मुद्दा, हुतींकडे गमावण्यासारखं बरंच काही आहे. ते येमेनच्या एका मोठ्या यमन के एक भागावर बड़े हिस्से सरकार पर चालवतात. सरकार चला रहे हैं। इराणच्या युद्धात अगर वो उडी ईरान घेतली की तर जंग में सीधे त्यांची कूद सत्ता जाएंगे धोक्यात येऊ तो शकतं. उनकी ये सत्ता सौदी दांव अरेबिया, पर लग हुती सकती यांच्यात है। 2022 पासून एक नाजूक शांतता आहे. हुतींना आपला कारभार चालवण्यासाठी पैशाची नितांत गरज असते. बंदरं व विमानतळं यावरील निर्बंध उठवणं आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार मिळवणं या त्यांच्या मागण्या आहेत. हे पैसे सौदी अरेबियाकडून आणखी यायचे आहेत. अमेरिकेवर सर्व शक्तीनिशी हल्ला केला तर सौदी अरेबिया पुन्हा बॉम्बपेक सुरू करू शकतो. 2024 मध्ये बायडन प्रशासनाने आणि 2025 मध्ये ट्रम्प प्रशासनाने येमनवर केलेल्या हवाई हल्ल्यांनी हुतीच्या लष्करी क्षमतेला मोठा फटका बसला होता. ऑगस्ट 2025 मध्ये इस्रायलने थेट सणाला लक्ष्य केलं. हुती सरकारचे पंतप्रधान आणि अनेक मंत्री मारले गेले. ऑक्टोबर 2025 मध्ये हुतींनी मान्य केलं की त्यांची मिलिटरी ऑफ चीफ स्टाफ मोहम्मद अल करीम अल गबारी इस्रायली हल्ल्यात मारले गेले. अब्दुल मलिक अल हुती यांना माहीत आहे की खामेनी यांच्या नरसल्लानंतर आता तेच या गटातील शेवटचे मोठे नेते उरले आहेत. ऑक्सिजन ऑफ रेझिडेन्सीमध्ये ते एकटे पडले आहेत. हमास, हिजबुल्लाह, सिरियात असदची राजवट सगळे संपले आहे किंवा त्यांचं नुकसान झालं किंवा ते कमकुवत झाले आहे. इराकमधील बद्र ऑर्गनायझेशनही यात सहभागी झाले नाही. त्यांच्या क्षेपणास्त्राचे महत्त्वाचे भाग, मार्गदर्शन यंत्रणा आणि इंजिन इराणकडून येतात. इराण स्वतः आता अमेरिका आणि इस्रायलशी थेट युद्धात गुंतला आहे. तेहरान ते सणापर्यंत शस्त्रपुरवठा साखळी आता सुलभ राहिली नाही. हुतींना भीती आहे की आता सारा साठा वापरला तर भविष्यात स्वसंरक्षणासाठी आपल्याकडे काहीच उरणार नाही. आणि तिसरा मुद्दा, इथे प्रवेश होतो चीनचा. लाल समुद्र हा चीनसाठी जीवनवाहिनी आहे. बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा मोठा भाग याच मार्गाने जातो. जर बाब अल मदेब बंद झाला तर चीनच्या शिपिंग कंटेनर्सला आफ्रिकेला वळसा घालावा लागेल. 1 ते 2 आठवड्याचा उशीर होईल आणि या युद्धात चीन अप्रत्यक्षपणे इराणची मदत करत आहे आणि त्याचा फायदाही या ठिकाणी मिळवत आहे. काही चीनी जहाजे हॉर्मोझ ओलांडताना या ठिकाणी दिसल्याचं वृत्त आहे. न्यूयॉर्क मासिकातील 12 मार्चच्या अहवालानुसार हुतींनी गेल्या काही वर्षात शस्त्रांसाठी इराणवरील अवलंबित्व आता काहीसं कमी केलं आहे आणि ते आता चीनकडून ड्रोन आणि इतर हत्यारं या ठिकाणी खरेदी करत आहे. तर मग आता दुसरा मुद्दा येतो, हुती स्वतःला युद्धापासून दूरच ठेवतील का? तर याचं उत्तर असं आहे, न्यूयॉर्कशी बोलताना मध्य पूर्वेत राजकारण आणि सुरक्षा तज्ज्ञ मोहम्मद अल बादशाह सांगतात की हुती तयारीत गुंतलेले आहेत. उत्तर येमनमध्ये लाल समुद्राच्या किनाऱ्यापासून ते सौदी अरेबियाच्या सीमेपर्यंत क्षेपणास्त्र, लॉन्चर्स, ड्रोन युनिट्स आणि लष्करी तुकड्या तैनात केल्या जात आहेत. बोगदे आणि बंकरही तयार केले जात आहेत. इराण आणि त्यांचे प्रॉक्सी हळूहळू तीव्रता वाढवण्यावर विश्वास ठेवतात. त्यामुळे हे सगळे इराणच्या संमतीनंच होत असेल की जेणेकरून सारे पत्ते एकत्र उघड होऊ नये. IRGC नंतर हुती या युद्धात इराणचे सर्वात मोठे पत्ते आहेत आणि कदाचित आता इराणला हे पत्ते उघड करण्याची गरजही नाही. केवळ स्ट्रेट ऑफ हॉर्मोझ रोखूनच इराणचे राजनैतिक उद्देश सध्या पूर्ण होताना दिसत आहे. 5 मार्चला टीव्हीवर प्रसारित एका भाषणात हुती नेते अब्दुल मलिक अल हुती म्हणाले होते, आमची बोटं ट्रिगरवरच आहेत. गरज पडल्यास आम्ही प्रतिसाद देऊ. हुती सध्या शांत आहेत, पण शांतपणे तलवारीची धार तेज करत आहेत. इराणला सध्या त्यांची गरजही नाही. गरज जगाला आहे तेलाची आणि गॅसची आणि एका राष्ट्राध्यक्षाची, जो अमेरिकेला या युद्धातून बाहेर काढवण्याचा मार्ग दाखवेल.